लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे म्हणजे मार्चच्या हप्त्याचं, या हप्त्याचा GR अजूनही आलेला नाही. आता 3 वाजलेले आहेत आणि आज 27 तारीख आहे, आज सोमवार आहे. कोणत्याही प्रकारची आज वितरणाला जे आहे कोणतीही अडचण यायला नाही पाहिजे, त्याचा GR यायला पाहिजे वगैरे वगैरे. परंतु बघा, सोमवार असून 27 तारीख असून बाकी विभागाचे GR येत आहेत, पण लाडकी बहीण योजनेचा GR म्हणजेच वितरणासंदर्भात सामाजिक न्याय विभागाचा किंवा लाडकी बहीण योजनेचा जो काही महिला बालविकास विभाग आहे, तर या दोन्हीपैकी कोणत्याही विभागाचा अजूनही GR आलेला नाही. मग यामुळे साहजिकच आहे बघा, असा प्रश्न पडतो आहे की या योजनेच्या वितरणाचा सरकारला विसर पडला आहे का सरकार विसरले आहे का की या वेळेचं वितरण करायचं बाकी आहे म्हणून. याबाबत स्वतः या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण येऊन माहिती सांगायला पाहिजे की एवढा विलंब का लागतो आहे. आणि जे आतापर्यंत स्वतःला जे या योजनेचा मोठा गाजावाजा करतात त्यांनी पण सांगायला पाहिजे की वितरण आतापर्यंत कोणत्या कारणामुळे थांबलेलं आहे किंवा विलंब होतो आहे, ही बाब सांगणं अत्यंत गरजेची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे, लोकप्रिय आहे आणि चांगला उपक्रम सरकारने हाती घेतलेला आहे. पण याला अर्थ काय जर वितरण वेळेवर होत नसेल तर. आणि त्यामुळे सर्वसाधारण सर्व लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आता विसर पडायला काय हळूहळू. आणि असं करून करून बघा की तुम्हाला सांगतो नियोजनबद्ध पद्धतीने 1-1, 2-2 महिन्याचा गॅप पडला जातो आहे, असं जे आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना शंका येत आहे. म्हणजे मी नाही म्हणालो तर सर्व लाडक्या बहिणींना असं वाटतं आहे की त्यांना शंका येऊ लागली आता की वितरण 2-2 दिवस पुढे पुढे जाऊन बरोबर त्याच्यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने 2-2 महिन्याचा गॅप पडतो आहे. आणि ही बाब अत्यंत चांगली नाही आहे. आज बघा, आज सोमवार आहे आणि आज कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती आणि पुढचे 2-3 दिवस पण अत्यंत महत्त्वाचे आहे. आज 3 वाजले तरीही GR आलेलं नाही, अजूनही GR आलेलं नाही. आपण सकाळपासून GRची वाट पाहत आहोत. त्यामुळे विनंती आहे सामाजिक न्याय विभागाला पण लवकर GR आणा आणि वितरण करा. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारा आणि जर GR आला तर लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.